तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे बघितलं. दोन ट्रान्सपरंट मीडियम जर असतील तर जेव्हा एका मीडियम मधून लाईट रेज दुसऱ्या मीडियम मध्ये जातात तेव्हा ते सरळ न जाता आपली दिशा बदलतात. हे दिशा बदलणं जे आहे त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. आता ह्या रिफ्रॅक्शनचे दोन लॉज आपण बघणार आहे. हा पहिला लॉ आहे. काय म्हटलंय बघा, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. तर आपण हा मुद्दा समजण्यासाठी ग्लास स्लॅब जे याच्या आधी आपण डिस्कस केले होते, ग्लास स्लॅब मध्ये आपण अशी कल्पना करूया की हा रे एअर मधून आलाय, हा आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स, या ठिकाणाहून तो बेंड झालाय. हा एक नंबरचा रे असा बेंड झालाय नॉर्मलच्या दिशेने. ही नॉर्मल लाईन आहे. नॉर्मल लाईन म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्स जवळ या दोन सरफेसच्या बाउंड्री पाशी जी इमॅजिनरी लाईन परपेंडिक्युलर असते तिला आपण नॉर्मल म्हणतो. आता आपला पहिला रूल काय सांगतोय, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. ही नॉर्मल लाईन आहे. इथं तीन वेगवेगळे इन्सिडेंट रेज दाखवलेले आहेत. ही नॉर्मल आहे. हे रेज इकडच्या बाजूला डावीकडे आहेत, डावीकडून येत आहेत आणि जात आहेत उजव्या बाजूला. म्हणजे नॉर्मलच्या अपोजिट साइडला इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे आहेत. आलं लक्षात? दुसरा ह्याच रूल मधला दुसरा मुद्दा असा आहे, द इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल आर इन द सेम प्लेन. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल आर इन द सेम प्लेन. म्हणजे नेमकं काय बघा, प्लेन म्हणजे एक सपाट पृष्ठभाग. हा बोर्ड सुद्धा एक प्लेनच आहे. मी इन्सिडेंट रे याच्यावर काढू शकलोय, नॉर्मल या बोर्डवरच आहे आणि रिफ्रॅक्टेड रे सुद्धा याच बोर्डवर आहेत. म्हणजे ते एकाच प्लेन मध्ये आहेत. तरी सुद्धा आणखीन हे स्पष्ट व्हावं याकरता मी तुम्हाला इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल एकाच प्लेन मध्ये कसे असतात हे सांगतो. याचा अर्थ काय, हा इन्सिडेंट रे आहे, ही नॉर्मल आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे. आता हे एका प्लेन मध्ये आहेत याचा अर्थ काय हे बघा. आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय की नाही मी सांगू शकत नाही, परंतु हा जो रे आहे तो ज्या उभ्या प्लेन मध्ये आहे त्याच प्लेन मध्ये हे नॉर्मल लाईन पण आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे सुद्धा त्याच प्लेन मध्ये आहे. हे जर एका प्लेन मध्ये नसतील तर कसं होईल, हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे इकडं किंवा इकडं असा जात असेल तर म्हणायचं एकाच प्लेन मध्ये नाही. परंतु हा असा किंवा असं जात नसतो, ह्याच रेषेत प्लेन मध्ये, ह्याच प्लेन मध्ये फक्त पुढंच दिशा बदलून. लक्षात येतंय? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल आर इन द सेम प्लेन. त्यानंतर आपण दुसरा पॉइंट बघूयात. द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incidence to the sine of
angle of refraction is constant for given pair of media. हा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री माहित असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला साइन रेशो म्हणजे काय, कॉस म्हणजे काय हे कळेल. यामध्ये आपण फक्त साइन घेणार आहोत. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री माहित आहे असं गृहीत धरून मी पुढे जातोय. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. आता आपण इथं एकच अँगल विचारात घेऊयात, बाकीचे रेज आपण पुसून टाकू. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स इज द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल. हा नसतो, हा अँगल ऑफ इन्सिडन्स कधी घ्यायचा नाही, लक्षात घ्या. हा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा इथं आहे. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स आय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. आता ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सचा साइन म्हणजे साइन ऑफ अँगल आय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा साइन साइन ऑफ अँगल आर. या दोन्हीचा रेशो म्हणजे ह्याचं जे काही उत्तर येईल ते आणि ह्याचं जे काही उत्तर येईल ते यांचा रेशो हा नेहमी कॉन्स्टंटच असतो. आता वरती एअर हे मीडियम आहे, खाली ग्लास हे मीडियम आहे. तुम्ही हा एक रे घेतला, अँगल ऑफ इन्सिडन्स मोजला, त्याचा साइन रेशो काढला, त्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोजला, त्याचा साइन रेशो काढला आणि दोन्हीच्या आन्सर्सचा पुन्हा जर रेशो काढला तर तो रेशो तुम्हाला कॉन्स्टंट आलेला आढळून येईल. आता हे मीडियमचं पेअर चेंज झालं की ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फक्त बदलेल. समजा इथं एअर टू ग्लास हे मीडियम दोन घेतलेले आहेत, समजा एअर टू वॉटर असेल तर ह्या रेशोची व्हॅल्यू चेंज होईल, पण ती व्हॅल्यू कोणत्याही अँगल्स साठी कॉन्स्टंट राहील. हा अँगल ऑफ इन्सिडन्स कोणताही असू शकतो, असा पण अँगल ऑफ इन्सिडन्स असू शकतो. दुसरा रे घेतला तर ह्या रे साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वेगळा असणार आहे, बरोबर. मग ह्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि ह्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ह्या दोहोंचे साइन रेशो घेऊन त्याचा जर रेशो पुन्हा काढला तर त्याचं जे आन्सर येतं ते कॉन्स्टंट असतं आणि त्या कॉन्स्टंटला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. दोन मीडियमचं एक पेअर फिक्स करा. समजा एक मीडियम आहे एअर, दुसरं मीडियम आहे ग्लास. ह्या एअर मधून ग्लास मध्ये जेव्हा लाईट रे ट्रॅव्हल करतो तेव्हा तो किती प्रमाणात बेंड होणार. एअर मधून ग्लास मध्ये लाईट रे जाताना तो किती प्रमाणात बेंड होणार हे ठरवायचं काम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करत असतो. लक्षात येत आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा त्या पेअर साठी, मीडियम्सच्या पेअर साठी कॉन्स्टंट असतो. दिस इथं बघा काय म्हटलंय, इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन पेअर ऑफ मीडिया. ओके, हा पॉइंट तुम्ही नीट लक्षात घ्या. पेअर चेंज झालं, एअर टू ग्लासच्या ऐवजी तुम्ही उलट जरी केलं, ग्लास टू एअर असं जरी केलं, पहिल्यांदा ग्लास आणि मग नंतर एअर, काचेतून हवेत जर रे जात असेल तर त्यावेळी सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू वेगळी असेल, पण ती त्या पेअर साठी कॉन्स्टंट असेल. म्हणजे पहिल्यांदा ग्लास आणि दुसऱ्यांदा
दुसरं मीडियम एअर घेतलं तर ओके, तुम्ही एअर टू वॉटर असं जर दोन मीडियम घेतले तर त्यावेळचा रेशो वेगळा असेल. उलट केलं, वॉटर टू एअर केलं तर त्यांचा रेशो वेगळा असेल. एअर टू डायमंड घेतलं त्याचा रेशो वेगळा असेल. तुम्ही कोणतेही दोन वेगवेगळे मीडियम घेऊ शकता की ज्याच्यातून लाईट ट्रॅव्हल होते, त्यांचं पेअर, त्या दोन मीडियमच्या पेअरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू फिक्स असते, कॉन्स्टंट असते. आणि जेव्हा बघा मी काय सांगतोय, जेव्हा पहिलं मीडियम हे व्हॅक्यूम असतं, जेव्हा फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम असतं तेव्हा दुसऱ्या मीडियम साठी त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. बघा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास याचा अर्थ काय, ग्लास हे सेकंड मीडियम असणार आणि व्हॅक्यूम हे फर्स्ट मीडियम असणार. आणि त्यावेळी व्हॅक्यूम मधून ग्लास मध्ये जेव्हा लाईट रेज जातात तेव्हा त्यांना डेव्हिएट करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, त्याचा जो काही इंडेक्स आहे तो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. कोणाचा, ग्लासचा. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर त्याचा अर्थ काय असेल, फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम, सेकंड मीडियम वॉटर. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लिसरीन असं जर घ्यायचं असेल तर काय करणार, फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम, सेकंड मीडियम ग्लिसरीन. येते लक्षात. तर तुम्हाला काही मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवेन. ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही वहीत नोट करून घ्या आणि पाठ करा. हे आहेत ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. त्यामध्ये एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.0003. हा ऑलमोस्ट 1 आहे, कारण व्हॅक्यूम आणि एअर यांच्यामध्ये फारसा फरक नसतो. त्यानंतर आईसचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.31. च्या लक्षात येतंय का बघा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असतो. म्हणजे रे पहिल्यांदा व्हॅक्यूम मधून येतो आणि मग पुन्हा सेकंड मीडियम मध्ये जातो. आणि हे सेकंड मीडियम जे आहेत एअर, आईस, वॉटर, अल्कोहोल, केरोसिन, यांच्यामध्ये जाताना त्याचं बेंडिंगचं प्रमाण किती आहे ते ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यूवर अवलंबून असतं. जेवढी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू जास्त तेवढं बेंडिंग जास्त असतं, तेवढं डेव्हिएशन जास्त असतं, हे लक्षात ठेवा. इथं एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 1. याचा अर्थ काय, तर बेंडिंग अजिबात होणार नाही. तर व्हॅल्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू जर इक्वल टू 1 असेल तर त्याचा अर्थ रे न बेंड होता तो तसाच पुढे जाईल विदाउट डेव्हिएशन. तर सगळ्यात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं तुम्ही शेवटी बघू शकताय डायमंडचा आहे. याचा अर्थ डायमंड मधून जेव्हा लाईट रेज पास होतील तेव्हा त्यांचं डेव्हिएशन हे सर्वात जास्त. येते लक्षात.